नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर सर्वात आधी पुरणपोळीसाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली बघू शकतात. आता कुकरमध्ये टाकून घेणार आहे मी. डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला. इकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. तर सर्वात आधी गव्हाचे पीठ व्यवस्थित गाळून घेतलेत मी. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, आता व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ मळून झालंय. आता आपण झाकून ठेवू थोडा वेळ. आपण डाळ चेक करून बघू आपली डाळ शिजली का. डाळ पण व्यवस्थित शिजून गेली आहे बघू शकतात. आता काढून घेऊ आपण गाळणीत. गाळणीत काढून घेते डाळ. आपण डाळ शिजवून घेतलेल्यास कुकरमध्ये आता भात टाकून घेणार आहे मी. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते. भात पण शिजला. इकडे रशीसाठी खोबरं भाजून घेतलं आहे. मसाला तयार करून घेतला. खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर. आता हे बारीक करून घेणार आहे मी. हा बघा, मसाला बारीक करून घेतला आहे. आता गॅस चालू करून कढई ठेवून घेते. कढई पण गरम झाली. तेल टाकून घेते आता. तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे. आता जिरे टाकून घेते आणि आपण मसाला बारीक केला होता. आता लाल मिरची पावडर टाकून घेते. थोडीशी हळद, मसाला, मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. इकडे आपण डाळचं पाणी काढून घेतलं आहे. मसाला व्यवस्थित तळला गेला आहे. आता जे आपण डाळ शिजवलेलं पाणी काढलं होतं ते पण टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, ही बघा आपली रशी बनवून तयार आहे बघू शकतात. आता गॅस बंद करून घेते. झाली आहे. आता पुरण बनवून घेते मी. डाळ तर आपण आधीच काढून ठेवली होती. इलायची कुटून घेतली. 2 इलायच्या कुटून घेतल्या आहेत. तुमचं पण पुरण पातळ जर होत असेल तर या माझ्या पद्धतीने बनवून बघायचं. आता मी हे डाळ आणि ते कढईमध्ये काढून घेते. कढईमध्ये काढून घेतलं आहे. आता व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पुरण.
तुम्ही जर या पद्धतीने पुरण बनवलं ना, तुमची पुरणपोळी कधीच फाटणार नाही आणि पुरण पण पातळ होणार नाही. हे बघा व्यवस्थित घट्ट होऊन गेलं आहे, बघू शकतात पुरण. आधी किती पातळ दिसत होतं. याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करते. गाळणीत काढून घेते. आता लगेच गरम गरमच पुरण गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा पुरण बनवून तयार आहे आपलं. हे बघा, आता हे साईडला ठेवते. पीठ पण व्यवस्थित झालं आहे. आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत. ही बघा लाटून झाली. आता ताव्यात टाकून घेते. ही बघा आपली पुरणपोळी फाटली पण नाही आणि व्यवस्थित शेकली पण गेली आहे. ह्या बघा आपल्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत. आता या साईडला ठेवते. आता रस बनवून घेऊ आपण. इकडे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत मी. आता साल काढून घेणार आहे मी सर्व. हे बघा आंबे व्यवस्थित साल काढून बारीक करून घेतले कट. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी.
हा बघा आपला रस बनवून तयार आहे, बघू शकतात. आता झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते. इकडे भांडं घेतलं आहे, आता बेसन पीठ टाकून घेते. आता त्यात साहित्य टाकून घेते. बारीक कट केलेली पत्ताकोबी, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, जिरे, भजी सोडा. आता पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे. हे बघा आपलं पीठ पण तयार आहे. कढई पण ठेवून घेतली आहे गॅसवर. तेल टाकून घेते. तेल पण गरम झालं आहे. आता भजी सोडून घेऊ आपण. भजी सोडून घेतली सर्व. हे बघा भजी व्यवस्थित तळली गेली. काढून घेते मी आता. हे बघा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे, बघू शकतात. या तुम्ही पण जेवायला सर्व. आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आता एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.